शनिदेवा छाया मातंड हयशील प्रचंड नाव घेतानंद शनिदेवा छाया मातंड माया अखंड नाव तुझे उदंड शनिदेवा छाया मातंड हयशील प्रचंड नाव घेतानंद शनिदेवा यमदेव तुझा भाऊ नवग्रहांचा राजा तू महादेव गुरु तुझे करी विष्णूची पूजा तू कर्माचा सत्याचा न्यायाचा देव तू दुष्टान दुर्जनास देई घाव तू भक्तीत लीन होऊ तल्लीन एकमुखान बोला जय जय शनिदेवा जय 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 शनिदेवा 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 जय जय शनिदेवा जय 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 शनिदेवा। आपण तसेच राहावे राजन, परंतु त्या परमशक्ती पुढे नम्र असायला काय हरकत आहे? विक्रमा, तू का ऐकत नाहीस? उद्या पहिल्या प्रहरात ज्ञानसभा नको एवढंच म्हणणंय. पहिल्या प्रहराच्या विजय दुसऱ्या प्रहरात. आपल्याला विषाची परीक्षा नाही पाहिजे. गुरुदेव जे सांगतायत त्यावर आपण विश्वास ठेवूया. महाराज, सगळं चांगलं सुरू आहे. एका निर्णयामुळे जर सगळं बिघडणार असेल तर आपण निर्णय मागे घ्यावा असं मलाही वाटतं. नाही, मी आजपर्यंत माझे स्वतःचे नियम मोडले नाहीत आणि यापुढेही मोडणार नाही. कृष्ण कृष्ण. शनी महाराज, आपली लीला जाणवते आहे. आपण येण्यापूर्वी मनुष्य एक एक निर्णय चुकीचा घेत जातो. एखाद्या पक्षावर जाळं फेकावं आणि तो अडकावा तसं काहीसं दिसतंय. गुरुदेव, आपण विनाकारण काळजी करत आहात. माझा निर्णय चुकणार नाही. आपण निश्चिंत राहावे. काहीही करून उद्या सूर्यास्ताच्या आधी त्या प्रश्नाचं उत्तर वेताळाला द्यायचं आहे. वेताळानं विचारलेला प्रश्न चुकीचा आहे. मला तर एक शंका यायला लागली आहे. जे काही असेल ते स्पष्ट सांगा गुरुदेव. वेताळाचं ह्या मागे काही षडयंत्र तर नाही ना? स्वामी, तुम्ही शनिदेवांना विक्रमाची परीक्षा घेण्याचं दायित्व दिलं आहे, पण ह्या गोष्टीला इतका वेळ का लागतो आहे? शनिदेव त्यांच्या परीने त्यांचं कार्य करत आहेत. त्यांची गती संथ आहे. एखाद्याच्या राशीत ते स्थिरावले की ते लवकर काही जात नाहीत. आपण सांगितले आहे की विक्रमादित्याची परीक्षा घे, तेव्हा ते आता त्याच्या राशीतच जाणार. सुरुवात झाली आहे. तू बघते आहेस ना? ते बघ. हो, पाहते. हे प्रभू, आता काय करावं? मला तर काहीच सुचत नाहीये. राजन, असाही विचार करून पहा की वेताळानं तुम्हाला हा प्रश्न विचारला त्यामागे काही गंभीर कारण असणार.
त्याला तुमच्यापासून सुटका हवी आहे का? आणि प्रत्येक ग्रहाचं, प्रत्येक देवतेचं विशिष्ट महत्व असतं. हे असं असताना तुम्ही कोणत्याही ग्रहाचं श्रेष्ठत्व कसं सिद्ध करणार? आणि ह्यासाठी ज्ञानसभा व्हायला हवी हे मला मान्य आहे, पण आपण आपल्या तर्कानं कोणताही निष्कर्ष काढू नये असं मला वाटतं. बरोबर आहे. गुरुदेव यांचं जे म्हणणं आहे ते मला पटतंय. राजपुरोहित म्हणतात ते खरं आहे विक्रमादित्य. तू या प्रहरात अडकलास तर तुझं काही खरं नाही. हा प्रहर टाळलास तर तू सुटलास, नाहीतर अवघड आहे सगळंच. काळ कसा पुढे येऊन उभा राहील सांगता येत नाही. मग मनुष्याचा सगळा अहंकार गळून पडतो. राज बघितलं का वरून कसा बाण गेला ते? अरे पर कुठून गेला काय ठाव? आज ना उद्या समजेल की. अरे पर राजवाड्याच्या दिशेनं गेला बाण. पर ज्यानं कोणी बाण सोडला त्याचं धाडसच म्हणायचं. अरे वय तर. अरे हा कोण म्हणायचा बाबा? या गावचं तर दिसत नाही. चल काय कंच्या गावचं तुम्ही? या गावचं दिसत नाही. नाही, मी बाहेर गावचं आहे. उद्या उजाडलं की जाणार आहे पलीकडच्या गावात. आव परी तो उघड्यावर कशा पाय बसलाय? आव तिथं जा की. आव धर्मशाळा आहे. आव समधी सोय केली आमच्या राजानं. नाही नाही, मी थांबतो इथंच. जशी तुमची इच्छा. राम राम. राम राम. उद्याच्याला समजल कुणी बाण सोडला ती. वय विक्रम, तू हट्ट सोड. आजपर्यंत गुरुदेवांनी जे योग्य तेच सांगितलं आहे. मी नगरात जाऊन येतो. काय सुरू आहे ते पाहून येतो. आज्ञा असावी. राजन, तुम्ही साधना करता. मी काय म्हणतोय हे तुम्हाला समजतंय. माझी विनंती आहे, श्री शनिदेवाचं श्रेष्ठत्व कृपया मान्य करा. विक्रमा, तू काय इतका हट्ट करतोयस? राजन, उद्या सूर्यास्ताच्या आधी उत्तर दे, नाहीतर तुला ठाऊक आहे मी तुझा प्राण घेईल. मला उद्याचा सूर्यास्त दिसतो आहे. आजवर वेताळाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं नाही असं कधी झालं नाही. पण यावेळी वेताळाने हा प्रश्न विचारला आहे आणि मला वेताळाला सोडायचं नाही. का नाही सोडायचं? कारण मी त्याच्याकडनं कामं करून घेत असतो. माझ्या राज्याच्या सुरक्षिततेमध्ये ज्या अनेक गोष्टी आहेत त्यात वेताळाचा सहभाग आहे. वेताळाला मीच कामं दिली आहेत. तुम्ही म्हणता ना तसं आहे ते. मनुष्याला मर्यादा आहेत सुरक्षा ठेवायच्या.
पण माझ्या राज्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याचं कुणाचं धाडस होत नाही. त्याचं कारण तो आहे आणि तो एकटा नाहीये. त्याच्या सोबत आहे त्याची पिशाच्च सेना. त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच आहे. आत्ताच्या आत्ता शोधून काढा की राजवाड्याच्या दिशेने बाण कुणी सोडला. उज्जैन नगरीत आपल्या महाराजांच्या कक्षात बाण सोडण्याचं धाडस करणारा कुणी सामान्य नसणार. सगळं नगर शोधून काढा. आपल्या नगरीत परराज्यातून कोण आलं आहे, कोणावर संशय आहे त्याचा तपास घ्या. काहीही करून त्याला माझ्या समोर हजर करा. काय करतेस इथे? दिव्यात तेल घालते. आता आमच्या आळीतले समधे काय म्हणत होते ते आठवलं मला. काय म्हणत होते? आम्ही असं ठरवलं आहे, जेव्हा कधी तुमचं लगीन होईल तेव्हा समध्या नगरीत दिवं लावायचं आणि त्यासाठी जेवढं तेल लागणार आहे तेवढा घाणा चालू ठेवायचा. इतकंच. आमच्या आळीत जेवढं तेलाचं घाणं आहे ते समधी दिवाळीच करणार बघा. हो, पण अजून वेळ आहे. आता कुठे तर संदेश तिथे पोहोचला आहे. आलाय समजा आमच्या कानावर. हो हो, पण जरा धीर धर. मी या काळजीत आहे की अजून त्यांच्याकडून उत्तर कसं नाही आलं. अहो येईल की. आमच्या राजकन्येसारखी त्यांनी हुडकली तरी कुठं सापडायची नाही. ते तुझं प्रेम आहे, पण खरंच त्यांच्याकडून उत्तर येईल ना? ए थांबा. कोण रे तुम्ही? कुठे फिरता एवढ्या रात्री? अहो घरला चाललो आम्ही. गावात बाहेरचं कोणाला बघितलं का? अहो आत्ताच एकाला बघितलं. माग तिकडे हाय बघा. हा, शेकोटी पाशी बसलाय. चल बघू. चला तुम्ही बी चला आमच्या संग. चला. हितच तर होता. कुठे गेला? घोंगडी बरी इथं ठेवून गेला. चल बघू. हा चल. रात्र खूप झाली आहे. तुम्ही जाऊन विश्रांती घ्या. उद्या पहिल्या प्रहरातच ज्ञानसभा आहे. म्हणजे इतका वेळ आपण बोलतो आहोत तरी तू ऐकणार नाहीयेस? देवी, का कोणास ठाऊक मला हे वाटतंय की महाराज श्री शनिदेवांच्या प्रभावाखाली येत आहेत. हे संकेत आहेत, ही चिन्ह आहेत. गुरुदेव, तुम्ही नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करता आहात? माझ्याकडे जे ज्ञान आहे त्याला स्मरून मी घोषणा करतो आहे की विक्रमादित्य महाराजांच्या राशीत श्री शनिदेव प्रवेश करत आहेत. मी सावध करतो आहे, पण त्यांच्याच प्रभावामुळे ते तुम्हाला ध्यानात येत नाहीये. कृपया ऐका माझं.
महाराज, मी आजवर अतिशय मनोभावे या राज्याची आणि आपल्या कुटुंबाची सेवा केली आहे. माझे कार्य केले आहे. वेळोवेळी मोलाचे सल्ले मी आणि माझ्या पूर्वजांनी राज्याच्या शासनकर्त्यांना दिले आहे. तेव्हा हे राजन, ऐका माझा, त्याचे महत्व ध्यानात घेऊन का होईना मी काय म्हणतोय ते ऐका. उद्याची ज्ञानसभा आपण पुढच्या प्रहरात करूया. कारण तुम्हाला काही झालं तर ह्या प्रजेचं कसं होणार? विचार करा राजन. मला ह्यावर विचार करू द्या. येतो मी. आज तुम्ही काही बोलत नाही आहात. काय झालं? विक्रमादित्य राजाकडे आपला संदेश पोहोचलाय, पण आता माझ्या मनातील धाकधूक वाढली आहे. जर त्यांच्याकडून नकार आला तर मुलीला काय सांगायचं? असा विचार सुद्धा करू नका. त्यांच्याकडून विवाहाच्या प्रस्तावाला नकार आला तर पद्मसेनेला सहन होणार नाही. आता तुझ्या ध्यानात आलं का की माझी नक्की काळजी काय आहे ते? पद्मसेनेसमोर हा विषय सुद्धा काढू नका. हो, पण जे काही घडेल ते आपल्या हातात नाहीये. हे बघा, तुम्ही असं काहीतरी करा की उज्जैनहून होकारच येईल. मी विचार करतो, पण ते एवढं सहज सोपं नाहीये. अहो, पद्मसेना असं मानतेच आहे की तिचा विवाह विक्रमादित्य राजासोबत होईल. विक्रमा, तू ज्ञानी आहेस. तुला आम्ही समजावून सांगावं असं काही नाही, आणि त्यावेळी तू आग्रही वाटतो आहेस. असं तू वागत नाहीस कधी. या वेळची परिस्थितीच तशी आहे. विक्रम, मला असं वाटतं की तू या सगळ्याचा शांतपणे विचार कर. हे बघ, सगळं इतकं दृष्ट लागण्यासारखं सुरू आहे, त्यामुळे काळजी वाटते. तू काळजी करू नकोस. अरे, असं बोलून होतं का? आम्ही तुझ्या विवाहाचा विचार करतो आहोत आणि तू वेगळ्याच विवंचनेत आहेस. तुम्ही मला एकांतात राहू द्या. या विषयावर आपण नंतर बोलूया. बरं, आम्ही निघतो. पण मला गुरुदेवांचं एकच वाक्य लक्षात राहील. ते म्हणजे तू शनिदेवांच्या प्रभावाखाली येतोस. मी पाहतो काय ते. बर, येतो आम्ही. मला हे वाटतंय की महाराज श्री शनिदेवांच्या प्रभावाखाली येत आहेत. माझ्याकडे जे ज्ञान आहे त्याला स्मरून मी घोषणा करतो आहे की विक्रमादित्य महाराजांच्या राशीत श्री शनिदेव प्रवेश करत आहेत. मातेने जिच्याविषयी सांगितलं आहे ती तूच राजकन्या. आठवलं?
पद्मसेना. मी आजवर कधी एवढा विचार केला नाही की माझी अर्धांगिनी कशी असावी, पण या पद्मसेनेचा चित्रसंदेश ह्या राज्यात यावा हा योगायोग नसावा.